प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी पुन्हा एकदा सौ शेवंता वाघमारे उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात. एक मिनिट. आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी सुवर्णा राजाराम माने या सर्वसाधारण महिला गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आहेत उमेदवारीसाठी आणि त्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. राजाराम माने हे जे आहेत तर यांचा संपर्क या भागात बराच आहे. महिला जरी बाहेर पडत नसतील काही निमित्ताने तरीही या भागातला संपर्क मानेंचा खूप पूर्वीपासून आहे. मेडिकल क्षेत्रात सुद्धा त्यांचा एक चांगला ठसा त्यांनी लोकांचं जनसेवा करून उमटवलेला आहे. या भागातील जे विजन ते घेऊन आलेले आहेत विकासाचं, तर त्या विकासाच्या विजनबद्दल आपण थोडक्यात यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्ते, आपलं नाव? मी सुवर्णा राजाराम माने, प्रभाग 15 नंबर वॉर्डमधून मी उमेदवारी अर्ज भरत आहे. आणि तिथं गणेशनगर एरिया हॉस्पिटल एरिया आहे आणि कोणत्याही हॉस्पिटलला पार्किंगची सोय नाही. त्यामुळे तेथील रहिवासी लोकांना खूप त्रास होतो. प्रत्येकजण दारात गाड्या लावून कचरा वगैरे टाकून जातात. आम्ही बऱ्याच वेळा कंप्लेंट केली, तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. आणि सिव्हिल चौक रस्ता खूप रहदारी आहे आणि चालत येणार जाणाऱ्यांना लोकांना खूप समस्या होतात. आणि पाण्याचा प्रॉब्लेम, अशा बऱ्याच अडचणी आहेत. आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी वॉर्ड क्रमांक 15चा सर्वांगीण विकासासाठी मला आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपला हा जो प्रभाग आहे तर हा पूरपट्ट्यामध्ये येतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं की महापुरात बऱ्याच मोठं नुकसान होतं, म्हणजे पाणी सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत पण येतं. तर महापुराच्या या पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल का? हो, नक्की प्रयत्न करेन. एक महिला हीच महिलांचे प्रश्न समजून घेते आणि ती सोडवते. त्यामुळे आपण देखील एक महिला आहात, तर आपल्या प्रभागातल्या महिलांच्या विकासासाठी आपण कोणती धोरणे या ठिकाणी शासनाकडून आणाल? शासनाकडून एक तर रस्ते व्यवस्थित सगळे, आणि पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, आणि पार्किंगची व्यवस्था नाही आहे कुठेही. आणि बस स्टॉप एक व्हावा सिव्हिलच्या जवळ. महिलांसाठी सिव्हिलपाशी एक बस स्टॉप व्हावा असं देखील त्यांचं एक मागणं आहे. कारण का सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्ह्याचं मध्यवर्ती हॉस्पिटल आहे आणि इथे जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून तसेच पर जिल्ह्यातून सुद्धा आणि पर राज्यातून सुद्धा अनेक रुग्ण येत असतात. रुग्णसेवा इथं अविरतपणे चालू असते आणि असा हा आरोग्यविषयक अलर्ट राहण्यासारखा प्रभाग आहे यांचा. आणि इथे एक बसस्टॉप असावा जेणेकरून लोकांची स्टँडपर्यंत किंवा दुसऱ्या ठिकाणी जायची गैरसोय होऊ नये. या ठिकाणी आपल्या प्रभागात एक शाहू उद्यान आहे, जे की छोट्या मुलांसाठी खेळायचं असं मैदान आहे, पण त्या ठिकाणी खेळणी वगैरे काही नाही आहे. तर आपलं काही पुढचं असं नियोजन आहे का की लहान मुलांना खेळण्यासाठी महापालिकेचे जे काही भूखंड आहेत तर ते डेव्हलप करावेत, असं काही आपल्याकडून होईल का? होईल, 100% होईल. डेव्हलप करावं लहान मुलांना खेळण्यासाठी आणि महिलांसाठी सुद्धा फिरण्यासाठी वगैरे. रोटरी क्लबचं जे ओपन केलं आहे फिरण्यासाठी सकाळी, तिथं सुधारणा नक्कीच करेन. स्वच्छता वगैरे स्वच्छता असेल. 2019चा महापूर, 2021चा महापूर, तर यासाठी बराच फटका इथल्या जनतेला पण बसला होता आणि त्याच्यामध्येच कोरोनाने देखील थैमान घातलेलं होतं. तर अशी ही नैसर्गिक आपत्ती आली होती आणि या पद्धतीला किंवा या आपत्तीला आपण कशा प्रकारे सामोरे गेला होतात? काही जनतेची सेवा या आपल्या माध्यमातून झाली आहे का? हो, नक्कीच. माझ्या मिस्टरांनी महापुरात बऱ्याच लोकांना मदत केली आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांना बेड उपलब्ध करून दिले कमी खर्चात. लोकांचं जेणेकरून जास्त खर्च होऊ नये, कमी खर्चात कशी त्यांना मदत होईल. आणि अजूनही आम्ही ते कार्य करतो, म्हणजे लोकांना कमी खर्चात कुठं उपचार घेता येईल, चांगले डॉक्टर कोणते, तिथं आम्ही त्यांना जोडून देतो आणि त्यांना आमच्या पद्धतीनं होता होईल तेवढी आम्ही सगळी मदत करतो. आपल्याबरोबर राजाभाऊ माने हे देखील जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून काही प्रभागातल्या समस्यांवर निराकरण कसं केलं जाईल तर याचा एक आढावा घेऊया. या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग
क्रमांक 15मधून सौभाग्यवती सुवर्णा राजाराम माने यांनी महाविकास आघाडीकडे आता मुलाखत दिली आहे. त्या अनुषंगानं त्यांचे मिस्टर सुनीत राजाराम माने ही प्रभागातील विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून प्रभागातील समस्या आणि येथून पुढे करण्याची कामाची कार्यपद्धती काय असेल हे जाणून घेऊया. मी राजाराम यशवंत माने प्रभाग क्रमांक 15 मधून आमच्या मंडळी सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक आहे. अर्ज भरलेला आहे शरदचंद्र पवार गटातून. मग स्टँडिंग आत्ता जे नगरसेवक आहेत मंगेश चव्हाण यांच्यावर सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील. त्यांच्यावर आम्हाला काम करायला संधी दिली तर आम्ही योग्य ते आणि जरा जास्त कामं करून आम्ही तेवढा निधी आणून होईल तेवढ्या समस्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत यांच्या काही नातेवाईक आहेत म्हणजे हां हेमांगिनी पाटील या देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. यांच्याकडून देखील या प्रभागात कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण यापूर्वी जे नगरसेवक निवडून दिले आणि त्यांच्या कार्यपद्धतीने आत्ता तुमच्या या होणाऱ्या भावी नगरसेवकांच्या काय अपेक्षा आहे? वेळेवर लाईट सिस्टीम चालू. पार्किंगचा आम्हाला फारच त्रास आहे. आम्हाला त्याची सोय करावी. आपण काही बोलू शकता? तर या होत्या सुवर्णा राजाराम माने. आजपर्यंत 15 नंबर प्रभागाचा विकास हा बऱ्यापैकी कुठल्याही नगरसेवकांनी जास्ती प्रमाणात केला नाही. त्यानंतर प्रशासनाचा देखील कारभार 3 वर्षे चालू होता, परंतु प्रशासनाकडून सुद्धा बऱ्यापैकी इथल्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे इथले जे सामान्य नागरिक आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत आणि आपल्याला जर उमेदवारी मिळत असेल तर आपण जास्तीत जास्त चांगला विकास या आपल्या प्रभागाचा कसा करावा याच्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. मी या आमच्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.